श्री गुरुचरित्र अध्याय 30 श्री गणेशानवा नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची आचरणा विनमी तसे कर जोडून भक्तिभावे करून यामागे कथा निरोपिलीसी अभिनव जाहले सृष्टीसी पतिता करवी विख्यातीसी वेदाचारी म्हणविले त्रिविक्रम महामुनेश्वरासी बोधिले ज्ञानप्रकाशी पुढे कथा वर्तली कैशी विस्तारावे दातारा ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण प्रेमभावे अलिंगन श्वासी तसे तयेवेळी एक एक महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संकेत मार्गे तुझा आता निरोपी तसे परियेसा पुढे असता वर्तमानी तया गा ग्रामभुवनी महिमा होत असे नित्य नूतनी प्रख्यात रूप होऊन या त्रयमूर्तीचा अवतार झाला नुसे सरस्वती नर महिमा त्याची अपरंपार सांगता गमे परियेसा ऐसे असता वर्तमानी उत्तर दिशे माहुरस्थानी होता विप्र महाधनी नामतया गोपीनाथ तया पुत्र होऊनी मरती करी दुःख अने करीती दत्तात्रेय तया आराधिती स्त्री पुरुष दोघे जण पुढे झाला आणि कसुत तया नाम ठेविती दत्त असती आपण धनवंता ती प्रीती वाढविले एकची पुत्र तया घरी अति प्रीती तयावरी झाला 5 संवत्सरी व्रतबंध केला तयासी वर्षे 12 होता तयासी विवाह करती प्रीतीसी अति सुंदर नोवरीसी विचारुणी प्रीती करे मदनाचे रती सरसी रूप दिसे नोवरीसी अति प्रीती सासू श्वशुरासी महाप्रेमे प्रतिपाळिती दंपती एकची वयेसी अति प्रिय महाहर्षी वर्धता झाली 16 वर्षे तया पुत्रासी दोघे सुंदर सुलक्षण एका परिसे एक प्राण नवी संबिती क्षण क्षण अति प्रिय परियेसा ऐसे प्रेमे असता देखा व्याधी आली त्या पुरुषा अनेक औषधे देता ऐका आरोग्य नव्हे तयासी नरुचे अन्न तयासी सदा राहे उपवासी त्याची भार्या प्रीतीसी आपण न घे कदा अन्न पुरुषावरी आपुला प्राण नित्य करी उपोषण पतिस देता औषधे जाण प्राशन करी परियसायणे प्रीतीन वर्षी झाली व्याधी क्षयासी पतिव्रता स्त्री कैसी पुरुषासवे कष्ट तसे दुर्गंधी झाले देह त्यांचे जवळी न येती वैद्यसाचे पतिव्रता सुमनतीचे न विसंबेची क्षणभरी माता पिता दायाद गोती समस्त तिसी वारिती पतिव्रता ज्ञानवंती न ऐके बोलकवणाचे अनेक जपानुष्ठान मंत्र विद्या महावन अपरिमित ब्राह्मण भोजन करविता ती अवधारा अनेक परिचे वैद्य येती दिव्य रस औषधे देती शमन नव्हे कवण रीती महाव्याधीने व्यापिले कुसती जाणत्या ज्योतिषासी पूजा करीती कुळदेवतांसी काही किलिया पुत्रासी आरोग्य नव्हे सर्वथा वैद्य म्हणती तैवेळी नव्हे बरवे त्यासी आढळी राखील तरी चंद्रमौळी मनुष्य यत्न नव्हे आता ऐसे ऐकोनी माता पिता दुःखे दाटली करीती चिंता जय जय जगन्नाथा दत्तात्रेया गुरुमूर्ती आराधोनिया तुम्हासी पुत्र लाधलो संतोषी पापरूप आपणासी निधान केवी राहो पाहे ऐसे नाना परी देखा दुःख करीती जननी जनका वारी तसे पुत्र एका माता पिता लिंगोनी आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असेल होणे ब्रह्मांदिका न सुटेची येणे परी जननी जनका संभाषित तसे पुत्रनिका तेणे परी स्त्रियसी देखा सांगत असे परियसा म्हणे ऐक प्राणेश्वरी झाले आमचे दिवस सरी मज निमित्ते कष्टलीस भारी व्रथा गेले तुझं कष्ट तुझे जरी राहसी आमच्या घरी तुझं पोषितील परी करी तुझं वाटेल कष्ट भारी जाई आपुले माहेरा ऐसे तुझे सुंदरपण न लाधे आपण दैवहीन न राहे तुझे अहेवपण माझे अंग स्पर्शता ऐकोनी पतीचे वचन मूर्छाली तत्क्षण माथा लावून या चरणा दुःख करीत वेळी म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मज नव्हेरा तुम्हा सरी दातारा आणिक नाही गती आपण तेथे असे तुमचा देह सवेची असे आपण पाहे मनी न करा संदेह समागमी तुमची आपण ऐसे दोघांची यावचनी ऐकोन या जनक जननी देह टाकून या धरणी दुःख करीती तये काळी आठवणी श्वशुरासी संबोखित असे सासूसी न करा चिंता मानसी हा भरवसी पती आपुला वाचेल विनवी तसे तये वेळी आम्हा राखेल चंद्रमौळी पाठवा एखाद्या स्थळी पती आपुला वाचेल सांगती लोकमहिमा ख्याती नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती गाणगापुरी वास करीती तया स्वामी पहावे त्याचे दर्शन मात्रेसी आरोग्य होईल पतीसी आम्हा पाठवा त्वरितेसी म्हणून चरणा लागली मानवली गोष्ट समजतांसी माता पिता श्वशुरांसी निरोप घेऊन सकाळांसी निगती झाली तैवेळी तया रोगिया करून डोली घेऊन निघाली ते बाळी विनवी तसे तैवेळी आपले सासू श्वशुरांसी स्थिर करून अंतकरण सुखे राहावे दोघे जण पती असे माझा प्राण राखील माझे कुळदैवत येणे परिपती सहित निगती झाली पतिव्रता क्वचित काळ मार्गक्रमिता आली गाणगा पुरासी मार्गक्रमिता रोगी असे अधिक झाला त्रिदोषी उतरता ग्रामप्रदेशी अति संकट झाले पै विचारिता श्री गुरुसी गेले होते संगमासी जावे म्हणून दर्शनासी निगता झाली तैवेळी पतिव्रता तैवेळी आली आपले पतीजवळ पाहता झाला अंतकाळ प्राण गेला तत्क्षणी एकांत करीते नारी लोळत असे धरणीवरी भोसकुनी घ्यावया घेता सुरी वारीती तियेसी ग्रामलोक आफळी शिरभूमीसी हाणी उरी पाषाणीसी केश मोकळे आक्रोशी प्रलापित असे परियसा हा देवा काय केले का मज गायसी गांजिले आशा करून आले राखीसी प्राण म्हणून ऐसी पापीन दैवहीन आपुले पतीचा घेतला प्राण माता पितरांसी तेजून घेऊन आले विदेशी येणे परी दुःख करीत पाहून आले जन समस्त संभाषिता ती दुःख क्षमता अनेक परी करून या वारिता ती नारी सुवासिनी कावो दुःख करी
करीसी कामिनी विचार करी अंतःकरणी होणार न चुके सकळी कांसी ऐसे म्हणता नगरणारी तिसी दुःख झाले भारी आठवी तसे परोपरी आपुले जन्म कर्म सकळ ऐका तुम्ही माय बहिणी आता कैसी वाचू प्राणी पतीसी आले घेऊनी याची आशा करून या आता कवणा शरण जावे राखेल कोण मज जीवे प्राणेश्वरा त्यजुनी जीवे केवी वाचू म्हणत असे बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी विवाह होता परियसी पूजा केली मंगळा गौरी आहेव पणाचे आशेनी पूजा केली म्या भवानी सांगती माते सुवासिनी अनेक परिव्रतादिके कोठे गेले माझे पुण्य व्रता पूजिला गौरी रमण कैसे केले मज निर्वाण ऐका माय बहिणी आलिंगोनी प्रेतासी रुद्रुदन करी बहुवसी आठवी आपुले पूर्व दिवसी पूर्व स्नेह तैवेळी माता पिता बंधू सकळी जरी असती तुम्हा जवळी मुख पाहती अंतकाळी त्यासी विघ्न आपण केले नाना परी ते नारी दुःख करी अपरंपारी तुके होता अवसरी आला तेथे सिद्ध एक भस्मांकित जटाधारी रुद्राक्ष माळाभूषण अलंकारी त्रिशूळ धरिला असे करी घेऊनी जवळी उभा ठेला संभाषित तसे तयावेळी काव प्रलापित तसे स्थुळी जैसे लिहिले कपाळी तया परी होत असे पूर्वजन्मीचे तपफळ भोगणे आपण हे आढळ वाया रडसी निष्फळ शोक आता करू नको दिवस आठ जरी तू रडसी न ये प्राण प्रेतासी जैसे लिहिले ललाटेसी तया परी घडेल जाण मूढपणे दुःख करीसी समजता मरण तू जाणसी कवण वाचला असे धरित्रीसी सांग आम्हासी म्हणत असे आपुला म्हणसी प्राणेश्वरू कोठे उपजला तो नरू तुझा जन्म झाला येरू कवण तुझी माता पिता पाहे एका वृक्षावरी येती पक्षीय परंपारी क्रमोनी प्रहरचारी जाती मागुती चौकडे ते सहा संसार जाणणारी कवण वाचला असेल स्त्री माया मोहे कलत्र पुत्री पती म्हणसी आपुला गंगेमध्ये जैसा फेण तेणे परी देह जाण स्थिर नोहे याची कारण शोक वृथा करू नको पंच भूतात्मक देह तत्संबंधी गुण पाहे आले आपुले कर्म कैसे आहे तैसा गुण उद्भवे गुणानुबंधे कर्मे घडती कर्मासारखी दुःख प्राप्ती माया मोहाची आरिती माया संबंधे माया गुण उपजे सत्व रजतम गुण येणेची नाय तिन्ही देह जाण त्रिगुणात्मक देह हा संसार वर्तमान समस्त कर्मांचे अधीन सुख दुःख आपुले गुण भोगी जे आपुले अर्जव कल्पकोटी दिवस वरी देवाचा आयुष्य आहे जरी त्यासी काळ न चुके सरी मनुष्याचा कवण पाड काळ समस्तांसी कारण कर्माधीन देह गुण स्थिर कल्पिता साधारण पंचभूत देहासी काळ कर्म गुणाधीन पंचभूतात्मक देह जाण उपजदा संतोष नको मना मेलिया दुःख न करावे जधी गर्भ होता नरू नाश जाणीजे प्रख्यात थोरू त्याचे जैसे गुण कर्मा विवरू तैसे मरण जन्म परियेसा कोणा मृत्यू पूर्व वयसी कवणा मृत्यू वृद्धाप्यसी जैसी आजव असे जासी तया परी घडे जाणा पूर्वजन्मा सरसी भोगणे होय सुख दुःखांशी कलत्र पुत्रपती हर्षी पाप पुण्यांशे जाणा आयुष्य सुख दुःख जाणा समस्त पाप वश्य पुण्य ललाटी लिहिले असे ब्रह्माने अढळ जाण विद्वज्जना शतसहस्त्र कोटी जन्मी तू कवणाची कोण होती गृहिणी वाया दुःख करीसी झणी मूर्खपणे करून या पंचभूतात्मक शरीर त्वचा मांस शिरा रुधिर मेदमज्जा स्थिर नर विष्ठामूत्र श्लेम संधी ऐशा शरीर घोरात पाहता काय असे स्वार्थ मलमूत्र भरले रक्त तया कारणे शोक का करीसी विचार पाहे पुढे आपुला कोणे परी मार्ग असे भला संसार सागर पाहिजे तरला तैसा मार्ग पाहे बाळे येणे परी तियसी बोधिता झाला तापसी ज्ञान झाले तियसी सांडी शोक तयावे कर जोडोनी तये वेळी माथा ठेवूनी चरणकमळी विनवी तसे करुणा बहाळी उद्धरी स्वामी म्हणून या कवण मार्ग आपणासी जैसा स्वामी निरुपदेसी जनक जननी तू आम्हासी तारी तारी म्हणत असे कवणे परितरेन आपण हा संसार भवारण तुझा निरोप करीन म्हणून चरणी लागली ऐको नीतीचे वचन सांगे योगी प्रसन्न वदन बोलत असे विस्तारुण आचरण स्त्रियांचे इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरव श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रेतांगनाशोके नाम 63 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।